आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। अब्दुल सत्तारांचा मनोज जरांगेंना फोन। सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेट संदर्भात चर्चा। नुकतीच सत्तार आणि जरांगे यांच्यात बैठकही झाली होती। मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घ्या। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही हे आमदारांनी सांगावं, राजेंद्र राऊतांचं वक्तव्य। अधिवेशन बोलवाच म्हणजे आमदार उघडे पडतील। मराठा आरक्षणासंदर्भातील विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया। सरकार मला कधीही मारू शकतं, 1 इंचही मी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य। दरम्यान मराठे काय करू शकतात हे फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे, जरांगेंचा इशारा। सोलापुरात अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याचं जरांगेंचं वक्तव्य। असं झालं असेल तर हिशोब होणार, मनोज जरांगेंकडून नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा। जरांगेंशी समन्वय साधतोय, त्यांचा गैरसमज दूर करतोय, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। काही समस्या असतील तर दूर करणार असल्याचीही अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या कळंबमध्ये आमदार राजेंद्र राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक। जरांगे पाटलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात बैठकांचा सिलसिला। जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती। महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आणू नका, भाजप नेत्यांना शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार देण्याच्याही शहांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सूचना, सूत्रांची माहिती। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प। जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। अमित शहांकडून लालबागच्या राजाचं दर्शन। शहा सपत्नीक राजाच्या चरणी लीन। अमित शहांकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाचं दर्शन, तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर शहांच्या हस्ते बाप्पांची आरती। बॉम्बे नाही तर मुंबई नाव असावं यासाठी आंदोलन झालं। मुंबई नावासाठी झालेल्या आंदोलनात मी देखील सहभागी होतो, अमित शहांचं वक्तव्य। लालबागचा राजाही आम्ही निर्माण केला असं शहा बोलतील। बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात माझा हात असल्याच्या शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अजितदादांचा बारामतीत पराभव पक्का, याची कल्पना दादांनाही आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, आता पश्चाताप करून उपयोग नाही, दादांची टीका, राऊतांची टीका। अजितदादा गटाला आता असुरक्षित वाटतंय, सर्वे सरकार विरोधात असल्यानं आता इनकमिंग नाही तर अवकाळी पाऊस, वडेट्टीवारांची टीका। अजितदादा निवडणूक लढवणार, ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन, दादा असे मध्येच शस्त्र टाकून शकत नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यांपासून बंद, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। सर्व योजनांना पैसे मिळणार, प्राधान्य पाहून योजनांना निधीचं वाटप होईल, योजनांचे पैसे रखडल्याची छगन भुजबळांची अप्रत्यक्षपणे कबुली। मुलगी निवडून आली तर मला गर्व होईल, मी स्वागतच करेन, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। तर नदीत फेका म्हणजे बाजूला फेकून द्या असं म्हणाल्याचं आत्राम यांच्याकडून स्पष्टीकरण। शरद पवारांकडून लालबागच्या राजाचं दर्शन। राजाच्या दर्शन घेण्याआधी शरद पवार चिंतामणीच्या बाप्पाच्या चरणी लीन। राज ठाकरे आज दुपारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। सकाळी शरद पवारांनी राजाचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। जागा वाटप आणि आमदारांच्या नाराजीवर चर्चेची शक्यता, तर शिंदेंनी गुलाबराव पाटलांना तातडीनं मुंबईत बोलावल्याचीही माहिती। ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। एका संवेदनशील प्रकरणासंदर्भात शिंदेंची भेट घेणार असल्याची अयोध्या पोळ यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा तरुणीचं 7 दिवसांपासून उपोषण। हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अण्णासाहेब शिंदे आजपासून उपोषणाला बसणार। 9000 समर्थकांसह मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उपोषण करणार। ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा नसतील, ही उठाठेव करण्याचा अधिकार फडणवीसांना कुणी दिला? सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांना सवाल, तर महायुतीत रस्सीखेच असून निवडणुकीनंतर शिंदे सीएम राहतील हे फडणवीस सांगू शकतात का? सामनातून टीकास्त्र। तिसऱ्या आघाडीतील नेत्यांचा आज नुकसान पाहणी दौरा। संभाजीराजे छत्रपती नांदेडमधील उंचाडा गावातील शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना। विनोद अग्रवाल भाजपामध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। पुन्हा एकदा गोंदिया विधानसभेचं समीकरण बदलणार।
पुढील 15 दिवसात राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार. आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची उंची किती असावी याबाबत नियम करण्यात येणार. तज्ज्ञ समितीकडून शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची महत्त्वपूर्ण शिफारस. सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या कल्याणमधील शिल्पालयातून पुतळा तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य ताब्यात घेतलं. पोलिसांकडून आपटेची पत्नी, आईसह शेजाऱ्यांची 3 तास चौकशी. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांचा राजीनामा. डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरण नीट न हाताळल्याची टीका. राजकारण कायमचं सोडत असल्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र. राज्यपाल CP राधाकृष्णन आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शासकीय कामाचा आणि योजनांचा आढावा घेत लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांवर टोल माफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे टोल रकमेची वसुली. दरम्यान तक्रार करून टोलचा परतावा मिळू शकतो. रिलायन्स इन्फ्राचं स्पष्टीकरण. मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाकडून फेऱ्या वाढवण्याचा निर्णय. त्यानुसार अंधेरी पश्चिम आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री 11 ऐवजी 11:30 वाजता सुटणार. विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रोची सेवा 24 तास सुरू राहणार. सोयीनुसार मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार. पुण्यात सीएनजी गॅस दरात मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ. सीएनजी वाहनधारकांना प्रति किलोसाठी 85 रुपयांवरून 85.90 रुपये मोजावे लागणार. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल 20 मिनिटं उशिरा. चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल उशिरा असल्यामुळे मालाड स्थानकावर प्रवाशांची गर्दी. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोलीसह छत्तीसगडमध्ये 4000 सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार. 2026 पर्यंत नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा संकल्प. नारपारच्या पाण्यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नागरिक एकवटले. नारपारसाठी सर्वपक्षीय लढा उभारण्याचा निर्धार. प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी.